तर नमस्कार मंडळी, मी दीपक परब, आम्ही दीप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मी आत्ता निघतो माझ्या ऑफिसमधनं. तर तुम्ही त्या दिवशी माझ्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद दिला होता. तर आज मी ऐरोली टू विलेपार्ले असं ब्लॉग शूट करणार आहे. तर चला, आता मी माझी बाईक काढतो इथून. आज मला पार्किंग भेटली नव्हती व्यवस्थित, त्याच्यामुळे मी वरती उभी केली होती गाडी. तर कॅमेरा सेट करावा लागणार आहे पहिला. म्हणजे मला कसा व्ह्यू येतोय कळत नाही आहे. ठीक आहे, तर चला, ही बघा, ही माझ्या ऑफिसची पार्किंग आहे आणि मी आता इथून निघतोय. माझं ऐरोलीला ऑफिस आहे, रिलायबल पार्क त्याच्यामध्ये. तर आता मी निघालो. माझ्यासोबत आता आकाश येणार आहे, त्याला स्टेशनला सोडायचं आहे. आपण इकडे माझी वेट करतोय. चल, आकाशला पण आज लेट झालं, त्याच्यामुळे तो माझ्यासोबत येतोय. चला निघूया इकडनं. समोर तुम्ही जी लाईन बघताय ना, आणि ही समोरची बस आहे, ती आमच्या रिलायबल पार्कची फ्रीमध्ये सर्विस आहे स्टेशनपर्यंत. आणि सर्व लोक इथून लाईन लावतात आणि बसमध्ये बसून स्टेशनला जातात. आपण भाई विलेपार्लेला राहतो एवढा लांब, त्याच्यामुळे आपल्या ट्रेन पण परवडते तशी, पण खूप वेळ जातो ट्रेनच्या ट्रॅव्हलमध्ये. 2-2.5 तास जातात. आणि मी बाईक आणली तर मी 1 तासात घरी पोचतो, त्याच्यामुळे जास्त काही वाटत नाही. आपला डेलीचा रस्ता झाला आहे, त्याच्यामुळे काही वाटत होतं मला ट्रॅव्हलिंग करतो तर मला पूर्णपणे सवय झाली आहे. कोणाची तरी गाडी बंद पडली आहे, तो करून घेऊन चालला आहे. हे आम्हाला जायला जागा दे, आम्हाला जाऊ दे. त्या दिवशी तो मी ब्लॉग बनवला होता तेव्हा पार्किंग मी या ऑफिसला केली होती. इकडे पण आमचं एक ऑफिस आहे, कारण की दुपारनंतर आल्यावर ते पार्किंगचा प्रॉब्लेम होतो, पार्किंग मिळत नाही. जेवढं सकाळी याल तेव्हा तेवढं व्यवस्थित पार्किंग मिळते. इथून पहिला इथून शहरीच्या मिळतात स्टेशनला जाण्यासाठी, ऐरोली स्टेशनला. आणि हा राईट साईडला जो रोड गेला आहे तो ठाण्याला जातो, आणि इकडनं लेफ्ट मारला तर हा बेलापूर ठाणे जो रोड आहे पूर्ण पनवेलपर्यंत, तो हा रूट आहे. आपल्याला आता ऐरोली स्टेशनच्या इथून राईट मारायचं आहे. डायरेक्ट आपण ऐरोली ब्रिज पकडून आपल्या हायवेला. हा बघा, हा माइंडस्पेस एरिया आहे. लेफ्ट साईडला पूर्णपणे आहे माइंडस्पेस. आपल्याला राईट मारायचं. पुढे ट्रॅफिकवाला आहे, थांबा. इकडे ट्रॅफिकवाले असतातच सिग्नलला. समोर ट्रॅफिकवाले आहेत, तरी पण आता हे लोक टाकतात गाड्या.
ट्रॅफिक पोलीसची इज्जतच नाही करत आहे. ते पण बिझी आहेत तिकडे. कोणाला तरी पकडलं आहे, त्याकडनं फाईन घेण्यामध्ये बिझी आहे. त्याच्यामुळे 4-5 गाड्या गेल्या आता. सुटलं आहे. आपण ही वरती तुम्हाला दिसत असेल रेलची पटरी आहे आणि आपण आता आलो आहे वेस्टला. आता ते जवळच राहतो, त्याला जरा सोडतो आणि तिथून आपण निघूया. चला आता इकडून आपल्याला राईट मारायचं आहे. हां, आता संध्याकाळची वेळ आहे तर ट्राफिक तर मिळणारच. बघूया आता आपल्या नुसतं किती ट्राफिक आहे आज, म्हणजे आज आपल्याला थोडं लेटच झालं आहे. चला पटपट 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 जाऊया. चला भाऊ पटपट. नवी मुंबई महानगरपालिका साफसुथरीमध्ये एकदम ओके आहे. ओके म्हणजे ओकेच आहे आणि मस्त आहे, मस्त वाटतं एकदम त्या एरिया. एकदम शांतता पण आहे खूप सारी. आता ह्या गाड्या दिसतात म्हणून तुम्हाला या रोडला, पण तुम्ही आतमध्ये फिराल ऐरोलीमध्ये तर एकदम मस्त वाटतं. हा वरून जो ब्रिज जातो आहे ना, तो नवीन रोड बनणार आहे आणि तो डायरेक्ट बायपास रोड आहे. जो आपण आता जर कल्याणला किंवा डोंबिवली कल्याण या रोडला जायचं असेल मरणात वगैरे तर आपल्याला शिळपाटा करून जावं लागायचं आणि खूप ट्राफिक मिळायची तिकडे. आणि आता पण मिळायची असं नाही आहे, ट्राफिक असतेच त्या साईडला. त्याच्यामुळे हा नवीन बायपास रूट काढला आहे आणि हा एकदा चालू झाला की एकदम सुसाट. म्हणजे तिकडे 1-1.5 तास लागायचा ना, तिकडे आता मला वाटलं की 20-25 मिनटं बस झाली कल्याण डोंबिवलीला पोचण्यासाठी. कारण की मस्त रोड बनवला आहे. मी तुम्हाला तो कुठे कनेक्ट होतो ते दाखवतो. त्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं होतं तो कुठे चालू होतो. बघा आपण पोचलो आहे. ते गणपतीचं मंदिर आहे, फेमस मंदिर आहे ऐरोलीचं. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हे बघा राईट साईडला आता आरती चालू आहे तिथे. आणि खूप गर्दी असते दरवेळी बघतो मी. अजूनपर्यंत माझं जाणं झालं नाही आहे कारण मिळालं नाही माझ्यासाठी. एक दिवस नक्की जाईन त्या मंदिरामध्ये, पण रोज बघतो मी. रोज तिकडे आरती असते संध्याकाळची आणि गर्दी पण असते. हे बघा ज्या रोडने आपण आलो ना मगाशी, म्हणजे ऑफिसमधून तिकडनं आपण राईट मारला ठाणे बेलापूर रोड, तो हा इथून लेफ्ट मारल्यावर सरळ तिकडेच आपण कनेक्ट होतो त्या रोडला. इथून आता आपण या चौकातून राईट मारायचं आहे, तू सरळ जायचं आहे. ऐरोलीची एंडिंगच आहे ही. आता समोरच आपल्याला ऐरोलीचा ब्रिज लागेल, ऐरोलीची खाडी लागेल. हे बघा हा इकडचा फेमस ठिकाण आहे, गरम मसाला हॉटेल आहे. हे इकडचं फेमस आहे ऐरोलीमधलं. आज खूपच मला लेट झालं आहे, टाळं बसणार आहे. ठीक आहे, आपला कॅमेरा थोडा आहे ओके, कॅचअप करेल तेवढं. हां तर मी तुम्हाला बोललो ना आता नवीन बायपास रोड चालू होणार आहे. तो हा बघा इथे कनेक्ट होतो, म्हणजे ऐरोली टोल नाक्याच्या अगोदर तो कनेक्ट होतो. हा बघा
जाण्याचा दोन्ही पण इकडूनच आहे. अजून चालू नाही झालंय, पण मला वाटतं पावसाच्या अगोदर चालू करतील, कारण की त्याचं टनलचं काम झालंय पोटाकडे. त्या बघा इथून कनेक्ट होणार आहे. मी काय घेते ना काय आत्ता सध्या पण अजून उद्घाटन झालं नाही आहे. मला असं वाटतं की लवकर होईल. आणि आकाश समोर बघू शकता तुम्ही, मस्त नजारा झालाय. तर मला वाटतं जुईला सूर्य असेल, ते थोडं थोडं दिसत असेल. आमचं हेल्मेट हाफ आहे, त्याच्यामुळे मला कॅमेरा हेल्मेटला माउंट करता येतं. ते इथून मला असा व्ह्यू वाटतोय की तुम्ही मला नक्की सांगा. आता मी माझा व्ह्यू चेंज करेन, नवीन हेल्मेटच घेऊन टाकेन. फक्त मला सांगा व्यवस्थित आहे का व्ह्यू. बघा आता आपण पोचतोय ऐरोली टोल नाक्याच्या इथे, आणि इथून पूर्ण पांडू पंपिंग लाईन स्टेशनपर्यंत त्या सिग्नलपर्यंत आपल्याला ट्रॅफिक मिळणारच. कधी पण या, इथे ट्रॅफिक असतं संध्याकाळच्या वेळेला. हा टोल चालू नाही म्हणजे चालू आहे फक्त मोठ्या गाड्यांसाठी. कारसाठी हा फ्री आहे. इकडे पण पोलीस काका असतात बघा. फुल इकडे पकडापकडी चालू असते, मोठ्या मोठ्या ट्रकला नेहमी अडवत असतात. हा बघा, हा आहे ऐरोलीचा टोल नाका. हा टोल नाका क्रॉस केल्यानंतर थोडासा हा रस्ता ना धोबड आहे, म्हणजे पूर्ण खराबच होता, पण आता इकडे असं डांबरीकरण टाकलं आहे. सिमेंटचा पण थोडा आहे, अर्धा डांबर आहे. पण ते असं केलं आहे ना, त्याला लेवल नाही आहे या रोडला. म्हणजे गाडी वर खाली होतच असते, ती कोणती पण असू दे. हे बघा ट्रॅफिक चालू झालं आहे, आणि लेफ्ट साईडने असा रस्ता आहे, पूर्ण मातीचा रस्ता आहे. आणि इकडनं टायर माझा तर मी 2-3 वेळा पंक्चर झाली आहे गाडी तिकडून खालून टाकल्यावरती, कारण की इकडे खूप सारे दगड पण आहेत आणि काचा बिचा अशा बॉटल पण फोडलेल्या असतात. तुम्ही कधी या रूटने आलात तर खालून गाडी टाकू नका, गाडी पंक्चर होते. सगळ्यांचीच होते असं नाही, पण मी अवॉइड करतो खालून टाकण्यासाठी. थोडासा लेट झालं तरी चालेल, कारण की सिग्नल मोठा असतो पुढचा आणि पटापट म्हणजे मूविंग असतं. पण इथे नेहमीच आहे, हे नेहमी ट्रॅफिक मिळतं. आता हे कुठपर्यंत आहे बघूया. आता हायवेचं पण काम चालू आहे. हायवेला पण ट्रॅफिक असतं, कारण की हायवेला पण कुठला तरी तो एक ब्रिज बनतो आहे. आता डेलीचं झालं. मला सकाळी पण कामावर यायला लेट होतं, कारण की तिकडेच 15 मिनटं जातात. हळूहळू गाड्या जातात, आणि त्याच्यात कोणाची गाडी जर बंद पडलेली असेल, रस्त्यावरती काय असेल तर अजून वेळ जातो. ठीक आहे, आता काय रस्त्याची कामं पण होत आहेत. बघूया झाल्यावरती तर व्यवस्थित होईल, पावसाच्या अगोदर होईल अशी अपेक्षा आहे. बघूया काय ते. त्या दिवशी थोडासा पाऊस पडला होता, त्याच्यात एवढी माती आली होती रस्त्यावरती की त्या दिवशीच ठाण्याला जात होतो पाऊस पडला तेव्हा. आणि इकडे मुलुंड ठाणे आहे, थोडा पाऊस पडला. त्या पावसामध्ये एवढा तो रस्ता, म्हणजे ब्रिजचं काम चालू आहे, इकडे जी खोदी झालेली आहे त्याच्यामधनं एवढी माती त्या रस्त्यावर आली होती. आणि असं काहीतरी प्रकार होता की ऑइलसारखं काहीतरी दिसत होतं, आणि व्हाईट फेस पण होता. आणि माझ्या समोरच किती जण बाईकवरनं पडले. मी गप्पा आपला साईडला लावली गाडी आणि उभा राहिलो होतो, आणि पूर्ण चिखल गाडी झाली आहे. मी अजूनपर्यंत गाडी धुतली नाही. मला वाटलेलं परत एकदा पाऊस पडेल, कारण की मी जेव्हा पण गाडी धुतो त्याच्यानंतर जास्तीत जास्त 2-3 दिवस जातात, आणि परत चिखलाने खराब होते गाडी. ठीक आहे बघा, हे असं हळूहळू इकडे डेलीचंच आहे. रोजच झालं इथे ट्रॅफिक मिळतं. ते बघा लेफ्ट साईडने जातात गाड्या, पण ते इकडनं रस्ता खराब आहे. ठीक आहे, आपण थोडा वेट केलेला काय गाडीला कशाला त्रास देऊ शकतो.
हे बघा, तिकडून गाड्या हलत नव्हत्या, त्याच्यामुळे मला नाईलाजाने इकडनं गाडी टाकावी लागली. पुढे तरी थोडा चांगला रस्ता आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा असा आहे त्यांचा रोड. ऐरोली टोल नाक्यावरनं पूर्ण हायवेला येईपर्यंत हा भांडूप पंपलाईन असं बोलतात या नाक्याला. अजून काय नाव आहे हे माहिती नाही, पण मला तरी ऐकण्यात असंच आहे, भांडूप पंपलाईन. कारण इकडनं जे बसने येतात ना त्यांचं स्टेशन हे. आता पुढे बस स्टॉप आहे, मी एकदा नाव बघतो त्याच्यावरती काय आहे ते मला सांगतो. कुठला सिग्नल आहे हा. पण हा बघा हे असंच रूट आहे. आणि कुठे खिळा काय पडलेला असेल तर टायरामध्ये दिसतो. माझं 2दा इकडे गाडी पंक्चर झाली. हे बघा भांडूप इच्छदन केंद्र असं काहीतरी नाव आहे, पण पाईपलाईन असं काहीतरी बोलतात. पंप हाऊस की काहीतरी असं आहे ना. ठीक आहे. तर हे बघा आत्ता आपण हायवेला लागलो आहे. इकडनं लेफ्ट मारला आहे. हा सरळ हायवे जातो CSTला पूर्णपणे. CSTपर्यंत रूट आहे. आणि दादर विदार या साईडला जायचं असेल CST, कुर्ला, दादर, घाटकोपर, तर हाच रूट आहे. सर आणि हे बघा मगाचा मी जो किस्सा सांगितला गाडीचा, माती सगळी रस्त्यावर आली होती, ते याच हायवेवरती. आणि आत्ता आपण तिकडे ट्रॅफिक असतं म्हणून आपण सर्व्हिस रोड पकडला आहे. या सर्व्हिस रोडने जाऊया, त्याच्यामुळे फटाफट जाता येतं. तरी पण आता सगळ्यांना कळलं आहे तर सगळेच गाड्या इकडून टाकतात. ठीक आहे. चला, हा आहे तो सर्व्हिस रोड आहे. हा पूर्ण पवईचा डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे तिथपर्यंत आहे. आपण मग थोड्या वेळाने आपण हायवेला कनेक्ट करू. छोटे छोटे किडे आहेत ते लाईटीवरती येत आहेत आणि डायरेक्ट येऊन ठप करून डोळ्यावर बसत आहेत. बघा आता आपल्याला सर्व्हिस रोड सोडावा लागणार. आपल्याला आता हायवेला कनेक्ट व्हावं लागेल, कारण की आपल्याला पुढून राईट मारायचं आहे. हिलच्या खालून तुला पवई करून जायचं आहे. जाताना आपण घाटकोपर किंवा पुढून कुर्ला मार्गे जात नाही, कारण की या टायमाला संध्याकाळच्या वेळेला खूप ट्रॅफिक असतं. जर तुम्ही अंधेरी साईडला जायचं असेल तर तुम्ही पवईच पकडा, कारण की एवढं ट्रॅफिक नसतं. थोडं सिग्नलवरती मिळतं. पण तो बाईकसाठी तर रूट पवईचाच बेस्ट आहे कुर्ला साईडने जाण्यापेक्षा. असं लिहिलं आहे त्याला जाण्यासाठी आपल्याला राईट मारायचं आहे. बघा या ब्रिजच्या इथून ते तो दुसरा ब्रिज कनेक्ट होणार आहे, त्याच्यामुळे ते काम चालू आहे जोरात. आणि साईडला मेट्रोचं पण कारशेड आहे इथे कांदूर मार्गला, त्याच्यामुळे त्यांचं पण काम जोरात चालू आहे. सगळीकडे खोदाखोद चालू आहे. आणि आत्ता आपण हे बघा तो राईट मारायचा आहे जोगेश्वरी JBLR रोड घेऊन. जोगेश्वरी वर्सोवा, सॉरी विक्रोळी नाही, जोगेश्वरी वर्सोवा लिंक रोड आहे हा. राईट मारल्यावरती होतो, आपल्याला तो घ्यायचा आहे. सरळ गेल्यावर आपण दादर CSTकडे जाऊ शकतो. काहीतरी झालं चला रे चला पुण्य जंपायच्या अगोदर चला. हे बघा ते पकडापकडी किती चालू आहे बघा. आपण जरा जवळनं जरा दाखवतो ते बघा, पैकी पकडापकडी चालू असते. आणि या सिग्नलवरती ना खूप जण भेटतात, कारण की तोडतात हा सिग्नल. सगळ्यांना वाटतं की ते कोण नसेल, पण हे पण छान आहेत पोलीसवाले, पुढे उभे असतात. सिग्नलवरती उभे राहिले तर कोणाची हिंमत होईल का सिग्नल मिळवायची. आता फक्त पैसा काढायचा आहे बस, बाकी काय. तर आत्ता आपण पोचलो आहे गांधीनगर पवईच्या इथे. इथून राईट मारल्यावर कांजूरमार्ग स्टेशन येतं आणि लेफ्ट मारल्यावरती विक्रोळी घाटकोपर साईडला जाण्याचा रूट आहे.
चल भाई चल, काय करून राहिला बे तू. आता हा सिग्नल क्रॉस केल्यानंतर पवई चालू होईल. सिग्नल पण इतका स्लो आहे की वेळ झाला गाड्या थांबून. आत्ता आपला सिग्नल चालू झाला. ठीक आहे, आपण सिग्नल नाही तोडायचा, रूल्स फॉलो करायचे. हा ब्रिज पण थोडा खराब आहे. वर खाली पॅचेस आहेत सारे. पहिले काय मोठे मोठे खड्डे होते, आता तरी लाल लाल कलरची बांगडी हा पवईचा मार्केट इथून चालू होतो. लेफ्ट साईडला आतमध्ये दुसऱ्या पवईचा मार्केटच आहे पूर्ण. उडवती तुला भारतीय तंत्रज्ञान संस्था इथे राईट साईडला आहे. लेफ्ट मारला तर विवेकानंदनी हॉस्पिटल वगैरे तिकडे सगळीकडे जाऊ शकतो. आता आपण पोचलोय पवई तलावाच्या इथे. राईट साईडला तलाव आहे पवई, पवई लेक. हा मला तर वाटतंय की मगाशी असं वाटत होतं जास्त असेल, पण आता काय वाटत होतं एवढं. मेट्रो करण्यापेक्षा ना हे ते ब्रिज केला पाहिजे होता, ब्रिज टू ब्रिज. म्हणजे कसं पुढे जाणाऱ्यांना, डायरेक्ट जाणाऱ्यांना ते चांगलं झालं आणि ट्रॅफिक पण वाचलं असतं. मेट्रो कोण किती यूज करणार आहे काय माहिती. आणि मेट्रो परवडत पण नाही शिबत त्यांचा फेअर. हा आता ब्रिज आहे, तिकडून जर लेफ्ट मारला तर ब्रिज न चढता तर चांदिवली पवईचा एरिया आहे. चांदिवली करून तिकडे जाता येतं. तिकडे पोलीस स्टेशन आहे. लेफ्ट साईडच्या गाड्या खाली जात आहेत. तो आरेकडे जाण्याचा रूट आहे, आरेचा. आणि आपण सरळ वरनं ब्रिज पकडून डायरेक्ट जोगेश्वरी करून आपण हायवेला जाणार आहे. तो पण मी आजपासून शॉर्टकट मारणार आहे, तुम्हाला कळेल. खराब असतात थोडे पॅच मारतील ते पण ओबड-धोबड. गाडीवरून गेली की असं वाटतं तो खड्डा परवडला, पण हा रोड नाही परवडला असं वाटतं. आणि आता मेट्रोचं काम चालू आहे त्याच्यामुळे तर रोडची वाट लागलीच आहे. ठीक आहे, पण ओके आहे हा रूट. बाईकसाठी तर ओके आहे, ट्रॅफिक नाही मिळत जास्त. ठीक आहे, तर आपण थोड्याच वेळात पोचू शीटजवळ. मला पेट्रोल टाकावं लागणार आहे कारण की आज सकाळी टाकायचं होतं, पण घाईमध्ये मला लवकर निघावं लागलं. सकाळी चेक नाही केलं, गाडी माझी रिझर्ववर होती. ठीक आहे, आपल्या रिझर्ववर गाडी आहे गेली चांगला. आता आयरोडीला सकाळीच लागलेली, घरातनं निघतानाच लागली. ठीक, आता मी आयरोडीला गेलो आणि तिकडून आता परत घरी जातो. पण मला असं वाटतं की पेट्रोल टाकावं कारण की सगळ्याच पेट्रोल पंपवर आजकाल गर्दी आहे. पेट्रोल मिळेल की नाही याची पण गॅरंटी नाही आहे, तुम्हाला तर आयडियाच आहे त्याची. ठीक आहे, इथे पेट्रोल पंप आहे अशी. आणि बघा इथे राईट साईडला आपला आरेचा मेट्रो स्टेशन आहे, जे अंडरग्राऊंड मेट्रो आहे एक्वा लाईन 3. त्याचं इथे आरेला मेट्रो स्टेशन आहे, लास्ट स्टॉप आहे हा. त्याच्यासमोरच आहे इंडियन ऑइलचा
पेट्रोल पंप आहे. मी कधी इंडियन ऑइलमध्ये टाकत नाही, मी आपल्या HP मध्येच टाकतो. पण ठीक आहे, तिकडे पण आमच्या इथे खूप गर्दी असते, त्यामुळे मग मी इकडेच टाकून घेतो. तर बघा इकडेच लाईन असते. तुम्ही बघू शकता किती आहे. पेट्रोलचा भाव पण वाढला आहे, 111 रुपये लिटर आहे इंडियन ऑइलचं. आणि स्पीड आहे 120 रुपये 723 पैसे. बापरे, म्हणजे काहीच परवडणारं राहिलं नाही. आणि CNG पण वाढलंच आहे. म्हणजे आता सगळ्यांचे भाव सेम होणार असं वाटतं आहे. म्हणजे कोणती पण गाडी घ्या, पेट्रोल घ्या, CNG घ्या, डिझेल घ्या, तुम्हाला सगळ्यांचा रेट सेमच मिळेल. चला, तर आपली टन आली आणि आपण आता 1000चं टाकून घेऊ पेट्रोल. म्हणजे 9 लिटर पेट्रोल आलं आहे 1000 रुपयामध्ये. किती फरक पडतोय बघा. ठीक आहे, काय करणार, पेट्रोल टाकावं लागणारच आहे आपल्याला. तर चला, मला हवा पण भरायची होती, पण इथे खूप गर्दी असते. आपण काय ह्या लाईनमध्येच सोडतो. चला, हवा भरून पण झाली आपली. आता आपण निघतोय कडनं. हवा आणि पेट्रोल भरलं आहे. गेल्या वेळी 1000चं टाकलं होतं पेट्रोल. रिझर्वपर्यंत येईपर्यंत 527 किलोमीटर गेली गाडी. आता परत आपण रिसेट करूया. या 1000मध्ये किती जाते ती बघूया. काटा पण वरती गेला नाही, त्या दिवशी टाकलं तर पूर्ण काटा असं वरती गेला. गाडी पण मेनला केली मी. आणि हे बघा, एक ते खाली शिफ्ट आहे. शिफ्ट इंडस्ट्री पूर्ण दिवायला इलेक्ट सगळं इकडेच आहे. आणि इकडून पण जायला आपल्याला रूट आहे, पण आतून जावं लागतं. आणि यावेळेला पण तिकडून ट्रॅफिक असलं तर आपण सरळ जातो. आणि हे बघा, आता इथून आपल्याला ट्रॅफिक चालू होईल थोडं पूर्ण 1000 डेपोपर्यंत. इथे पण पेट्रोल पंप आहे तिचा, ते गेलं पाहिजे. ते जेव्हा बनेल तेव्हा ट्रॅफिक पण थोडी कमी होईल. बघूया आता बनल्यावरती. आपला तर हा रूट आहे, आपण हाच रूट घेऊ, तेव्हा कळेलच. आता किती दिवस जातात मला माहिती नाही, पण यावर्षी नाही होणार, पुढचं वर्ष लागेल असं वाटतं. ठीक आहे, हे बघा, हे किती मस्त वाटेल. वरनं मेट्रो जाईल, खालून गाड्या जातील, त्याच्या खालून पण गाड्या जातील. मस्त एकदम रूट होणार आहे. आणि हा पूर्ण हायवे टच आहे, म्हणजे हायवेला पण उतरायचं नाही. हा वर्सोव्याला जाणारे जी पण गाड्या आहेत त्यांना हे मधले ट्रॅफिक काहीच मिळणार नाही. डायरेक्ट पुढचा मिनल, काई, गोरे, त्यान, उडान पूल तो मिळेल. आतमध्ये आहे ती थोडी, पण हे श्यामनगरचं तलाव आहे. आणि इथे गणपती विसर्जन पण होतात, बाकीचे पण काही होतात. इथे कोकण महोत्सव पण असतो मोठा. श्यामनगरला गणपती पण बसतो, श्यामनगरचा राजा. महाराजा या फिर राजा आहे. हे बघा, इथून आता ट्रॅफिक मिळतं, पूर्ण हायवे पण झाला आहे. तर म्हणून मी हा आतमधला रूट मारतो, इथून लेफ्ट मारतो. हा डायरेक्ट आपल्याला शंकरवाडी म्हणजे मोगरापाडाचं मेट्रो स्टेशन आहे हायवेला, तिथे बाहेर काढतो हा रूट. थोडंसं ट्रॅफिक भेटतं खाली मेघवाडीच्या इथे, खालच्या मेघवाडीच्या इथे शाखा आहे. शाखेच्या इथे थोडं त्या चढावाला, कारण की तो रूट खूप छोटा आहे. आता तुम्हाला दिसेलच पुढे गेल्यावरती आल्यामुळे. ते शिवसेनेची शाखा आहे. तिथून हा जो रोड वरती जातो ना, तो मेघवाडीत जातो. या ठिकाणी रिक्षा स्टँड असल्यामुळे इथे कधी कधी खूप ट्रॅफिक मिळतं. आणि हा रूट बघा इकडचा थोडा छोटा आहे. जर मोठी गाडी आली ना, अशी 4 व्हीलर किंवा टेम्पो, ट्रक असं काही येतं इथून, पण असं काही आलं की मग पूर्णपणे जाम होतं.
हो भाऊ, चला याच्यामुळे आपल्याला थोडा त्रास होतो. फोर व्हीलर असेल ना तर त्यांना, आता ड्रायव्हर ती लोक पण आहेत गाडी चालवत आहेत, त्यांना पण गाडी चालवायला थोडी तिकडे हे होतच असेल, पण त्यांच्यामुळे बाईकवाल्यांची पण खूप कोंडी होते. त्यांच्या मागून हळू जावं लागतं. आणि आज मस्त नशीब आहे इकडे काहीच ट्रॅफिक नाही, कारण की हे पूर्ण जाम असतं इथे. ठीक आहे, आता आपण लगेच पोचू म्हणजे हायवेला, काहीच टेन्शन नाही. त्या काकांना लागली असती गाडी याची, काय करणार, माणसं पण एकदम रोडवरनं चालतात, ड्रायव्हर लोक पण किती लक्ष ठेवणार त्यांना. आता सायकलवाला होता, ही माणसं चालतात. आपण पोचलो आता डायरेक्ट हायवेला. करू शकता त्यांना आपल्याला पार्लरला जाण्यासाठी गेट मारायचे आहे. समोरच शंकरवाडी आहे, स्माईल युसूफ कॉलेज, राईट साईडला आहे स्माईल युसूफ कॉलेज. जेव्हा गाडीची दोघी ती मेट्रो लागली आहे राईट साईडला. आणि आता आपल्याला पार्ल्याच्या सिग्नलपर्यंत खाली लोकांचे एअरपोर्टच्या सिग्नलपर्यंत मिळणार आहे. पण एक लक्झऱ्यांचा स्टॉप आहे हनुमान रोड, पार्ल्याचा जो हनुमान रोड आहे दोन्ही साईडला, म्हणजे तर जाताना हा या साईडला आणि तिकडून येताना त्या साईडला हा हनुमान रोडचा स्टॉप आहे. बाबा ट्रॅफिकवाले पण असतात इकडे, ते पण एअरपोर्टला जायला पण इकडनं रूट आहे डायरेक्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर त्याच्यासाठी तिकडे पार्किंग असते, त्याच्यामुळे काही गाड्या ज्या पिकअपला जाणार असतात त्यांच्या हायवेलाच लागून असतात, लावलेल्या असतात. ट्रॅफिकवाले येतात आणि त्यांना फाईन मारतात जास्त पैसे. बिचारे पार्किंगचे पैसे वाचवण्यासाठी थांबतात इकडे, पण त्याच्यापेक्षा डबल फाईन इथे ट्रॅफिकवाले वसूल करतात त्यांच्याकडनं. शिवाजी एअरपोर्ट जवळ बघा आपल्याला आता खालून जायचं आहे. हा एक नवीन ब्रिज बनला आहे, कारण की इथे ट्रॅफिक व्हायचं दोन्ही साईडने गाड्या येतात, एअरपोर्टने येणाऱ्या गाड्यांसाठी, कारण की ब्रिजवर चढायचे राईट पासून खूप ट्रॅफिक व्हायचं. आणि आता त्यांना पूर्णच एक साईडने काय जणांचं कन्फ्युजन एवढं वाढतं ना की हा ब्रिज कुठे जातो आणि काय नाही, तरी पण तिकडनं लोक येतात आणि जशी सवय झालेली असते ना ते राईट मारायला बघतात तिकडे, असं होतं. तरी पण ट्रॅफिक होतं इकडे. ठीक आहे, एवढं काय ॲडजस्टेबल आहे. आणि आता आपण पोचलो सिग्नलला, तिथे पण खूप मारामारायची, सिग्नल छोटा आहे, फटाफट आणि या गाड्या पण पटकन जातात. आपण काय करतो काय आपण जाईपर्यंत आपला सिग्नल तर बंद होणार आहे. हा झाला, त्याच्या मागे थांबा. ठीक आहे, थांबूया. हा आहे आपला डोमेस्टिक एअरपोर्टचा सिग्नल. सगळ्यांना तोडत आहेत. आणि इथे असं आहे ना की हे ट्रॅफिकवाले काय करतात, जिथे सिग्नल लागतो त्यांना माहिती असतं, त्याच्यामुळे हे फक्त थांबून राहतात. गाडी जशी थांबली की सगळ्यांचे नंबर टाकून बघतात, त्यांना थोडासा डाऊट आला की फटाफट नंबर टाकतात आणि त्याला बोलतात ये बाबा साईडला ये. तिथे खूप पकडापकडी चालू असते. कधी तुम्ही आलात तर पेपर क्लिअर ठेवा या सिग्नलला. जर थांबलात तर हे ट्रॅफिकवाले पोलीस इथे खूप जास्त असतं आणि चेकिंग खूप जास्त होते या सिग्नलला. तर तुम्ही ती काळजी घ्या आणि हेल्मेट नक्की वापरा आणि पेपर पण तुमचे क्लिअर ठेवा. तर लागायच्या अगोदरच लोक फटाफट पळायचा प्लॅन करतात.
आलो आहे फायनली पार्ल्यामध्ये आणि इकडनं आपला दयालदास रोड चालू झाला आहे. हे असा आपला दयालदास रोड आणि इथूनच हा रूट सरळ जातो मिलन सबवेला. म्हणजे आपण सांताक्रूझ वेस्ट जुहूला जायचं असेल किंवा पार्ला जुहू कुठे पण म्हणजे वेस्टला जायचं असेल तर हा इथून एक मस्त रूट आहे आणि आता सगळे इथूनच जातात. चला तर आपण पोहोचलो आहे आपल्या एरियामध्ये. ठीक आहे भाई और तर चला आता आपण पोचलो आहे एरियामध्ये. तर ठीक आहे, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन मोटो व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.